यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आत्ता सकाळचे 9 ते 9:30 झालेत आणि आज आहे गणेश जयंती. गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. झाली आत्ताच आंघोळ ते आणि आता करायचं आहे पूजा. पूजाच्या नंतर नैवेद्य सगळं बनवायचं आहे. आता तुम्हाला मंदिर वगैरे दाखवते कसं आहे कसं नाही खालचं गणपतीचं. चला तर मग आता गणपतीचं मंदिर बघूया आणि तयारी पण करायची आहे. ती पण तुमच्याशी शेअर करणार आहे. आज काय बनवणार आहे गणेशासाठी मोदक तर करायचेत आणि त्यामध्ये स्वीट आयटम काय करावं गणेशाचा आज बर्थडे. हे पहा सकाळचं वातावरण. आत्ताच नाश्ता ते सगळ्यांचा करून दिला. फक्त मी काही खाल्लं नाही आणि आता पूजा ते करायची. छान मस्त गणेशाला सजवायचं नटवायचं. त्यानंतर सगळं डेकोरेशन छान करायचं मंदिरातलं. म्हणजे गणपतीच्या साईडचं पूर्ण नाही होणार मला, कारण सगळं मंदिर वगैरे वरतून वगैरे नाही होणार. आज खालचंच तेवढं करून घेणार आहे. वेळेच्या आधी गॅस ते स्वच्छ धुवून घेतला होता. त्यानंतर नाश्त्याला वगैरे सगळ्यांना बनवून दिलं. आता गणेशासाठी बनवायचा मेनू स्पेशल काहीतरी. पोहे ते सगळ्यांना करून दिले कारण स्वयंपाकाला वेळ होणार आहे. सण आहे, सणच असतो एक प्रकारचा. करायचं काहीतरी गोड धोड. आता तुम्हाला ते पण दाखवणार आहे. चला तर मग आता मंदिरात जाऊयात. काय अवस्था झाली, कारण 2-4 दिवस पूजाच केली नव्हती. प्रॉब्लेम होता त्यामुळे पायऱ्या उतरून खाली आली मी. पाय पण खूप दुखायला. चलून आलं मंदिर. तर मंदिर उघडते. हे पहा, वारं खूप सुटते आणि धूळ पण खूप येते इथे. आता पहा गणेश आणि त्यानंतर कसा दिसेल ते, त्याला कसा आकार आणते ते पहा. आता सगळी धूळ वगैरे खूप झाली. आता धुवून घ्यायचं, स्वच्छ करून घ्यायचं. आधी नैवेद्य वगैरे बनवते, त्यानंतर पूजेलाच येते इथं. आता वरती जाऊन करायची पूजा. ते सगळं काढायचे, नवीन वस्त्र चढवायचे गणेशाला, सगळं करणार आहे. मला गणपतीची खूप माया येते, म्हणजे खूप आवडतो मला. हा पंढरपूरहून आणलेला याला सगळीकडे जाऊन. आणि आता कोणीच लक्ष देत नाही आहे देवाकडे. दिवासुद्धा नसतो. मला वेळ असं तर मी लावते, कारण मला पण बाहेर जाण्यात येते माझं पण जास्त. त्यामुळं कधी होते कधी नाही, तरी पण लावते. देवासमोर खोटं बोलत नाही मी. आणि करते मी चतुर्थीला पूजा ते छान. आणि दररोजची पण करत असते. देवाची झाली की मी इथे येत असते. इथे मी पहा देवासाठी मी लाडू ठेवले होते, आता घेऊन जाणार आहे आज. आता दुसरं दाखवायचं देवाला. इथंच ठेवलेले होते असे, ते घेऊन जायचे वरती आणि करायची पूजा. ते नवीन वस्त्र चढवायचं छान नटून. आज बर्थडे पिल्लूचा, आज बर्थडे करणार मस्त. बर्थडेच्या निमित्ताने मोदक वगैरे बनवायचे छान, गणेशाला करायचं. मला खूप आवडतो गणेश. चला तर मग आता जाऊयात. हे नंतरच उचलते देवाचं, कारण हे उचलायचं आणि दुसरं ठेवायचं. आणि रांगोळी पण पहा कशी, रांगोळी पण कशी केली, वाऱ्यानं कशी झाली, रांगोळी पण कशी झाली. आता रांगोळी काढायची मस्त, छान करायचं. आपल्या लेकराचं करतो ना तसंच करायचं. आता घेते दार लावून. आता स्वच्छ पुसून घ्यायचं व्यवस्थित, मंदिर धुवून घ्यायचं आणि आरती वगैरे करून घ्यायची. लावून टाकते. सगळं गंजलंय हे लोखंडाचं, कलर पण द्यायला आलाय. चला तर मग आता वरी जाऊयात. पाहिलं मंदिर ते काय अवस्था झाली. पाय खूप दुखायलाय, कारण हळदी कुंकाला जाण्यानं खूपच त्रास व्हायलाय. लाईट गेली, पहाचा अंधार झालाय. चला, पायऱ्यावर दिसत नाहीये.
स्वयंपाकाला लागण्याआधी ग्रीन टी करून पिते आधी, म्हणजे एनर्जी येते चांगली. ग्रीन टी बनवून आणली. चहा तर बंद केलाय. ग्रीन टी आणली बनवून, आता ग्रीन टी घेणार आहे कारण एनर्जी येते ग्रीन टीने. चहा बंद केलाय, तर ग्रीन टी घेणार आहे आणि स्वयंपाकाला लागणार आहे. अजून मेनू ठरला नाही, काय करावं तेच कळत नाहीये. पहिलं घेते हे. चला तर मग आता झालं, घेतली. आता जायचं स्वयंपाक करायचा. भेटू आपण स्वयंपाकाच्या नंतर. स्वयंपाकाला सुरुवात. इकडे शिरा बनवलाय मस्त भरपूर तुपाचा आणि कमी साखरेचा. ताजा फ्रेश तुपाचा शिरा आहे. झाला जवळपास तयार. भरपूर तूप आणि कमी साखरेचा केलाय, चवीला पण खूप छान होतो. झाला. इकडे लावला आहे राईस. रंगीबेरंगी पुलाव बनवायचा आहे. थोडासा कच्चा शिजवून घेणार आहे. आणि हे ताजं फ्रेश तूप आहे, तुपातलंच केलं आहे सई गणेशासाठी. होत आलंय, आता थोड्या वेळ वाफू द्यायचा. मस्त वाफून घ्यायचा. झाले कमी साखर. झालं, आता झाकण काढून ठेवते. आणि पहा कसं मस्त झालंय, मऊसूद झालाय, मस्त झाला. आता बाकीचं तयार करून घ्यायचं. इकडे पण पुलावासाठी मस्त तयार होत आहे. आता इथे अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा. मीठ वगैरे नाही घातलं आणि त्याला नंतर फ्राय करायचं. भाज्या वगैरे घातल्या तर घालायच्या, नाही तर रंगीबेरंगी साधा सिंपल बनवायचा पुलाव, हिरवी मिरची वगैरे घालून. होत आलाय तो पण. आता काहीतरी बनवावं लागणार आहे याचा आता, किंवा आंबट भात, गोड भात. गोड भातचा नाही करायचा कारण गोड शिरा आहे. जिलेबी वगैरे मागवायची मला देवासाठी. बरंच काही आता पंचपक्वान्नाचं ताट करायचं तयार. आणि हे पहा इथे आता होत आलाय जवळपास. इकडे राईस तयार केला. हे अशा पद्धतीने तयार केला. आता याला फ्राय करून घ्यायचं. वेगवेगळ्या कलरमध्ये, 2च कलर माझ्याकडे होते, त्याचा वापर केला. भात तयार झाल्याच्या नंतर मिक्स केलेला आहे. आणि हिरवा आणि येलोच आहे, रेड कलर नाही माझ्याकडे किंवा ऑरेंज नाही. आता फ्राय करून घ्यायचा. तडका द्यायचा याला. मीठ वगैरे नाही घातलं, आता मीठ पण त्याच्यातच घालणार आहे. आता राईस फ्राय करून घ्यायचा. थोडं तेल टाकायचं, थोडंच टाकायचं आहे. तेलकट कोणी खात नाही, एकदम छान चवदार झालं पाहिजे. तेल चांगलं तापलंय. आता हिरवी मिरची फ्राय करून घ्यायची. मिरची चांगली फ्राय करून घ्यायची कारण तिखटपणा उतरला पाहिजे ना ह्याच्यामध्ये तेलात पण. मस्त तावायला आणि गॅस वाढवलाय मी खालून, त्यामुळं होतं असं. मिरच्या छान तळल्या. आणि आता मटार घालून घ्यायचे. ते पण छान फ्राय करायचं आहे. वेगळा वेगळा भात फ्राय करून घ्यायचा आहे हा राईस, कारण कलर वगैरे एकमेकाला लागू शकतो. आधी हा करून घेतो. सगळं टाकलं. आता छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजे ते त्यामध्ये कलर वगैरे चांगला ह्याला व्यवस्थित चिकटला जातो आणि सगळं मिक्स होणार नाही आपलं. आता येलो कलर घालते मी, येलो कलरवाला. असं करण्यापेक्षा आपण शिजवताना सुद्धा वेगळा वेगळा भात शिजवून घ्यायचा आहे. कोणता कलर आपल्याला जो वापरायचा आहे तो. काहीतरी स्पेशल मेनू तयार होत आहे हा. त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं. चांगला तावा ठसका उठला आहे. मिरची खूप छान तळली आतमध्ये. झालाय छान फ्राय आणि मिरच्याचा ठसका पण उठायला आहे. खूप तिखट आहे, छान तिखट पण आलाय मस्त. आता राहिला आता घालून घ्यायचा सगळा व्हाईट कलर, म्हणजे त्रिरंगाच तयार होता. मुलाच्या बड्डेला आपण किती तयारी करतो, केक आणतो, हे करतो,
पैसे नसले तर आपण इकडून तिकडून करून त्याची व्यवस्था करतो. मग गणेशाच्या ह्याला का नाही करायचं देवाला, तो विघ्नहर्ता आहे ना. खूप हे झालंय हे. ह्यामध्ये काय करणार मी, माझ्याकडं पेस्ट तयार आहे. कोथिंबीर, लसूण आणि जिरे वगैरे सगळं घातलं होतं, ते घालणारे मीठ. आणि चव खूप मस्त लागते. ही पेस्ट आहे, यामध्ये सगळं मीठ, कोथिंबीर आणि लसूण पण आहे. खूप छान लागते. सगळं ह्यामध्ये आहे. दिसायला पण छान दिसायला. काहीतरी वेगळ्या फ्लेवरचं तयार करायचं. छान फ्राय करून घ्यायचं, याला हलवून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स झालं पाहिजे मीठ पण, लसूण ते सगळंच गेले मग याच्यामध्ये फ्राय करण्यात आलं. छान हलवून घ्यायचं आहे, कारण मीठ मिक्स झालं पाहिजे ना. मस्त झालं. हलवून घ्यायचं आहे याला. 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. वाफलाय, शिजलाय, मस्त झालाय. पुऱ्या तयार झाल्या. काही पुऱ्या केल्या आणि काही पोळ्या केल्या. सगळेजण पुऱ्या खाणार नाहीत म्हणून त्यांच्यासाठी पोळ्या बनवल्या. झाला सगळा स्वयंपाक. ते आता मी बाहेर निघाले. स्वयंपाक झाला, फक्त मोदक बाकीत. मोदक हे स्पेशल करायचे आहेत आणि नवीन स्टीमरमध्ये बनवायचे ते मोदक. फर्स्ट टाइम मी स्टीमरचा वापर करणारे. मला भैयाने गिफ्ट दिले मोठ्या, त्यामध्ये बनविणारे. मंदिर ते स्वच्छ केले. रांगोळी राहिली फक्त काढायची. रांगोळी पण कारण ओला असल्यामुळे रांगोळी नाही काढता येणार. आणि बाकीचं फुलं वगैरे हार भेटलं तर मी तिथून घेऊन येणार आहे. कारण घरात फुलं आहेत, पण हार वगैरे गणेशाला घेऊन येतात. त्याचा बर्थडे, त्याचा आशीर्वाद मिळणं खूप गरजेचं आहे. आणि तिकडेच निघाले, कारण मला जायची वेळ आली नसती. छोटा भैया गेला असता, सगळं आणलं असतं. आता स्वीट आयटम आणि खवा किंवा पेढा भेटला तर ते घेऊन येणारे आणि पूजासाठी मला तयारी करायची. बाकी सगळं झाले. कोणाला जेवायचं असलं स्वयंपाक पण म्हणजे भाजीपोळी पण तयार करून ठेवली. नाहीतर सगळे खूप लांब लांब गेलेत. माझे मिस्टर पण बाहेर लय लांब गेलेत, खूप लांब गेलेत कामासाठी. ते पण नाहीत. आणि भैया तर बिझी असतो कामामध्ये. तो त्याच्या ऑफिसमध्ये आहे. तो पण लवकर जेवत नाही. आणि छोटा भैया दवाखान्यात गेला आहे. वेटिंगमध्ये बसावं लागलं काय की सकाळी 9:30च्या आसपास गेलेलं आहे, अजून आला नाही. मी फोन केला त्याला, म्हणलं सगळं घेऊन येतो, देवाचा आज नैवेद्य वगैरे बनवायचा आहे. तो म्हटला आई वेळच नाही आहे, म्हणून मी आत्ता निघाले आवरून वगैरे. आता मला जावं लागणार आहे, मला हा स्पेशल हा दिवस करायचा आहे. चला तर मग आता करून घेते. आणि मोदक राहिलेत बाकी नवीन स्टीमरमध्ये बनवायचे, तर करून घेते. चला आता मार्केटमध्ये जायचं. छोटंसं मार्केट आहे आमच्या इथं, तिथूनच आणणार आहे मी. निघाले. बॅग घ्यावं लागणार आहे, नाही तर देतात तिथे. देवाचा हार वगैरे घेऊन येते. चला काय काय आणायचं ते लक्षात येणार नाही. छोटंसं एक चौक आहे, तिथे भेटते, सगळंच भेटते आमच्या इथे. जाते आता लिफ्टने जाते. सामसूम आहे सगळी शांतता. स्वयंपाक ते करून ठेवला. गणेशाचं पण बनवून ठेवलं. आज जरा थोडं उशीरच होणार आहे जेवायला. चला लिफ्टनं जाते, पाय दुखते. धुवून घेतलंय आणि सगळं ओलं आहे. गणेशाचे कपडे पण काढले, सगळं धुतले स्वच्छ. इथे रांगोळी काढायची, ते पण ओलसर आहे सगळं. आता वाळू द्यायचं. आधी घेऊन येते मिठाई. चला तर मग आता मार्केटमध्ये छोटंसं आहे, जाते. आज स्पेशल डे गणेशाचा, बर्थडे. खूप आनंदाने करत आहे. आता 1:30 वाजले पहा. जेवण वगैरे कधी भेटेल, आता 4 वाजले तरी चालते. पण आज देवासाठी करायचं, वेळ द्यायचा मला पूर्ण. आता जाऊयात. कितीही उशीर झाला तरी करायचंच आहे. जाते आता. काय काय भेटते काय नाही अवेलेबल.
काय काय आणलं? सगळं गावाला गेलते? ताई कोणी ना कोणी गप्पा मारावं लागतात व्हिडिओ बनवायला. सांगूनच नाही तर कोणाला आवडत नाही ना. तर मिठाई वगैरे घ्यायची, केळी वगैरे फळ होते वाटतं नाही का माहिती. आता गणेशासाठी हार घ्यायचा. सुंदर हार लावलेत पहा. आता मला तर भेटलंय, काय माहिती छोटं भेटते का नाही. मध्ये पण करणं चालू आहे. ए छोटा हार आहे का छोटा असा? दे बरं, दाखव बरं. तयार करून देणार किती आहेत पहा. हार करणं चालू आहे. स्पेशल हार करून दे. आले स्वीट आयटम घ्यायला. जिलेबी तयार आहे. चला आता करू शॉपिंग. ताजी ताजी आहे. आता पूजासाठी घ्यायची. बस मिठाई ती घेतली. आता फुलाचा हार करायला वेळ लागायला, त्यामुळे थोडं थांबावं लागणार. भूक तर लागली, पण आता पण नाही आहे. करून द्या हारा. वेळ लागणार आहे. सुंदर करायचा. झाला तयार हार. सुंदर केला. असाच पाहिजे होता. आणि मिठाई पण घेतली. निघाले आता. घेतलं छान. आता डेकोरेशन करायचं. 2-2.5 वाजले. क्रॉस करायला अवघड आहे. गेला रस्ता क्रॉस निघाले घराकडे. चला आता घराच्या जवळ आले. हातात बॅगा. ओढणी साईडला गेली. हात पण खूप दुखते. आले आता घराच्या जवळ. तिथं खूप वेळ गेला. हार वगैरे तयार नव्हता, त्यामुळं उशीर झाला जरा. चला तर मग आले. आता हात रिकामे नाहीत माझे. लिफ्टचं कार्ड वगैरे काढून परत ऑन करायला घरी झाले आता डायरेक्ट. सगळं आता इथे ठेवून देते. मोदक बनवायचे. नवीन स्टीमरमध्ये लावलेत मोदक पहा. पेढे वगैरे आणले ह्याच्यासाठी. पेढेचे बनवलेत. उद्घाटन केलं स्टीमरचं. आता लावून पाहते. आता फर्स्ट टाइम करायली असे. नाहीतर चाळणीत उकड, कशात उकड. गॅस पण ऑन केला. पाहूया आता किती मिनिटात होते. नवीन वस्त्र काढले. नवीनच आहेत. कोरे करकरीत. हे पण आणलं बनवून. बड्डे ना, बड्डेचं शुभेच्छा देण्यासाठी. काही पण म्हणा याला. आता 2 तयार करून आणलेत मी असे. आणि याच्यामध्ये आहे हार. झाले मोदक तयार. मस्त वाफलेत.
पूजा आता आरती करायची, नैवेद्य पण दाखवला मोदकाचा. इकडे सुखकर्ता दुःखहर्ता वरता विघ्नाची कृपादयाची सर्वांगी सुंदरवटी सिंधुराची कंठी जगे पार्वती जय देव जय मंगलमूर्ती दश मात्रे मनी स्वामी मात्रे मनी कामना पूर्ती जय जय झाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन पावे वाळी मने नाम त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. देवाच्या द्या, देवाला धूप ते द्या. ओम गणपते नमो नमः. श्री गणेशा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. असाच आशीर्वाद आमच्यावर राहू दे गणेशा. केला तुझा बर्थडे आज. आता वाजलेत पहा 4 वाजता बर्थडे झाला. 4 ते 4:30 झाले असते. 4:30 झाले. पप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पहा कसा मस्त सजलाय. आता मी म्हणल्याप्रमाणे छान सजवले श्री गणेशाला. झाली आरती झाली, नैवेद्य दाखविला, दिवस गेला हरकत नाही. कोणतं पंचपक्वान ताट केले पहा, सगळं दाखवलं आता देवाला. हवा येईल ना. हवा येईल हो, ते दिवस राहत नाही तर. रांगोळी काढली. हॅपी बर्थडे. श्री गणेश जयंती मध्यभागात नाव आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा नाव कुठे येतो? वाढदिवसाच्या केले फक्त. शुभेच्छा टाकायचं रे, टाकून घेते. शुभेच्छा राहिले, मला वाटलंच तरी काहीतरी विसरले. शुभेच्छा राहिले की हो, दिल्यात तरी देवाला जाऊ दे, आता काय करणार. आणि मावशीची खूप मदत झाली. त्याने आरती वगैरे केली, त्यांच्या हातूनच झाले. मावशी खूप व्हिडिओ मध्ये आहेत आजकाल. कशी वाटली पूजा? तयारी ते व्यवस्थित झालेली आहे. कसं दिसायला गणपती? गणपती पण नटलाय बघा, मस्त नटला. चला आता झालं गणपतीचं. झालं नैवेद्य तर सगळं झालं गणपतीचं. आता संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अजून जेवण नाही, नाश्ता सकाळपासून नाश्ता नाही, काही नाही, काहीच केलं नाही. गणपतीचा मला उपवासच घडला आणि सगळं झालं. आता करायचं आहे जेवण. भूक लागली आता. ते पण आले नाहीत अजून, खूप बाहेर लांब गेलेत ते, आणि आता येतील. आल्याच्यानंतर जेवायचं. मिस्टरांचं खूप लांब काम चालू आहे आणि अजून आले नाहीत. आता कधी येतात काय माहिती. 5 वाजते. या तुम्ही पण प्रसाद खायला. काय काय केलंय ठरवल्याप्रमाणे सगळंच केले देवासाठी. पुरी भाजी, परत ते पुलाव, गुलाबजामुन आणले आणि जिलेबी, गुलाबजामुन, पेढे घेऊन आले. ते पेढ्याचेच बनवलेत मोदक ते देवासाठी. असं सगळं दिवस गेला, देवासाठी सगळं केलं. आता करायचं जेवण. भूक पण लागली. त्याची वाट पाहते आता कधी येतात काय माहिती. काम पण चालू काय नाही. आता फोन लावून पाहते, आले तर ठीक, नाही तर मी करून घेणार आहे, कारण खूप भूक लागली. आता 5 वाजले म्हणजे सकाळपासून काही नाही, तर शुगर वाढून बसायची.